आम्ही चाललोय गणपती घ्यायला. आम्ही लोकांनी ऑटो पकडली आहे. त्या दोघांचे तोंड बघितले म्हणजे एका रिक्षामध्ये तर ऑब्व्हियसली सर्वजण फिट नाही होणार. त्यामुळे अर्धे जण म्हणजे माझी आजी, अजून एक काका आहे ना माझा, एक काका इथे, एक त्या रिक्षामध्ये, भाऊ आणि सरगम तिथे आहे त्या रिक्षामध्ये, आणि मामा वगैरे ते लोक बाईकवरून येतात आहे. तर आता आम्ही चाललोय गणपती घ्यायला. जसं मी बोलली की या टायमाला मी लोखंडवालामध्ये बुक केलंय. तर बघूया आता आपण तिथेच चाललोय. तर मग चला आपण जाऊया. सो गाईज आज माझी मॉर्निंग 4:30लाच झाली आहे. आणि आता म्हणजे आम्ही लोकांनी काल रात्री बाप्पाला आणलं आणि बाप्पाची म्हणजे स्थापना अजून केलेली नाही. आता ब्राह्मण येणार. सो ब्राह्मण आल्यावरती आम्ही स्थापना करणार आहे बाप्पाची. मी करणार आहे या टायमाला गणेश पूजन. तर आता बघूया. आम्ही उठली आहे म्हणजे फ्रेश वगैरे होऊन आपलं रेडी वगैरे झाली आहे आणि मी अशीच करणार आहे बाप्पाची पूजा. तर चला आता आपण डायरेक्ट बघूया. गणेश पूजनचं मला जर शूट करायला भेटलं तर मी करेलच नक्की, नाहीतर आहे आपलं दिवसभर व्लॉग चालूच आहे. गाईज 5 वाजल्यापासून म्हणजे मी माझी मम्मी आम्ही ब्राह्मणाची वाट बघतोय की येतील. आता वाजलेत 7, अजून आले नाही आहेत. तरी पण मी माझं रेडी होऊन राहिली आहे की जसं येतील तसं आपल्याला लाईक पूजा करायला होईल. बाप्पा पण वेट करतात आहे की कधी स्थापना होईल आणि बाप्पाला प्रसाद भेटेल. तर आता बघूया ब्राह्मण काका कधी येतात ते. बघू शकता माझा टिक्का पूर्ण असं पसरलाय. मला तोंड धुवायचं आहे पण मी आता हे कांदा कापते बिकॉज मी विचार केला की नाश्ता बनवूया, पोहे बनवायचं म्हणून. तर मी आता कांदा वगैरे कापते. आपली गणेश पूजन झाली आहे, बाप्पाची स्थापना झाली आहे प्रॉपरली. तुम्हाला माहिती आहे गाईज एवढा मोठा असं म्हणजे बोलतात ना, काय बोलणार, असं घोळ झालं ना. म्हणजे जे आमचे पंडित आहेत ना त्यांची वाट बघत होती मी. ठीक आहे. त्यांनी म्हणजे एवढ्या टायमानंतरला ते बोलतात अगोदर निघालेले, पण ऐन टायमावरती त्यांची तब्येत खराब झाली. त्यांनी बोललं की मला तब्येत खराब आहे करून. सो मग त्याच्यानंतरला मी गेली. आमच्या इथे एक मंदिर आहे, त्या मंदिरातून एका पंडिताला बोलून आणलं. त्यांनी अर्धी पूजा केली आणि त्याच्यामध्ये आमचे जे नेहमी येतात दरवर्षी ते पंडित आले. मग ते पंडित निघाले. त्यांना पण काय होते जे पहिला आलेले ते गेले. मग दुसरा पंडित जे आले ना, जे आमचे नेहमीचे आहेत, मग त्यांनी पूजा केली पूर्ण. मग पूजा वगैरे पूर्ण केली. आरती झाली आपली बाप्पाची पहिली. तर आता मम्मी बनवते नाश्ता, पोहे बनवते म्हणजे. तर चला आपण फटाफट पोहे बनवूया. सो गाईज आज आपला बाप्पाचा पहिला दिवस आहे. आणि हां म्हणजे त्याच्यानंतरला गणेश पूजन वगैरे मग मी काही शूट नाही केलं. आणि आता बघू शकता बाप्पाची स्थापना झाली आहे पूर्ण एकदम मस्त. आणि हे आहे नैवेद्य, हे बनले. चला आता मी पण जेवणार आहे. तर गाईज आता संध्याकाळ झाली आहे. मी थोडा टाईम झोपली होती. त्यानंतर आता आम्ही धूप करायला घेतले. पूर्ण दूर आहे त्याच्यामुळे तुम्हाला एवढं दिसणार नाही. आता धूप वगैरे करून आम्ही लोक लवकर घेणार आहे आरती, कारण की खूप लेट होतं मग आरती घेईपर्यंत. म्हणून आम्ही विचार केला की लवकरच घ्यायची आता. तर चला आता मी धूप करत फिरते घरामध्ये. तर धूप करून मी तुम्हाला भेटते आरतीमध्ये. एकदम मस्त झालंय धूप.
सर्वांगी सुंदर शेंडुराची कंठी जळके हार मुक्ता परांची जय देव जय मंगलमूर्ती. आज सेकंड डे आपल्या पप्पाचा आणि हा मी आंघोळ वगैरे केली, आता पूजा करते. आज थोडा लेट करते, काल स्थापना करायची होती म्हणून लवकर केलं होतं आणि आज थोडा उशिरा करते. पण उठलेली उठली मी 6:30ला, मग परत मी झोपली. तर आता आपण पप्पाची पूजा करूया. माझा पप्पा किती नजर लागते काय माहिती. माहिती झालं होतं दुवा बेसन बेसन